नमस्कार मित्रांनो, आणि माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघा आहात मराठी सुपरफास्ट. तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण माझी लाडक्या बहिणींसाठी सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत की 2 लाखाचं अनुदान हे कसं मिळवायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर हे तुमच्यासाठी खास आहे, लाडकी बहिणींसाठी सुवर्ण संधी आहे. तर याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पहिलं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. हे तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणून मानलं जातं. म्हणजे आधार कार्ड हा तुमचा आयडेंटिटी प्रूफ झाला. त्याचबरोबर तुमच्याकडे रहिवासी दाखला हा ग्रामपंचायतमधून दिला पाहिजे, तुमच्याकडे असला पाहिजे. हा कशासाठी लागतो तर तुमच्याकडे 15 वर्षापेक्षा जास्त तर तुम्ही त्या गावामध्ये राहता किंवा त्या भागामध्ये राहता, हा प्रूफ दाखवण्यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला हा असणे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यानुसार तुम्हाला त्या 2 लाख अनुदानाचा हा लाभ घेतला येणार आहे. आणि ही कोणती स्कीम आहे तेही देखील आपण व्हिडिओच्या लास्टमध्ये बघणार आहोत. तर हा 2 लाखाचे अनुदान तुम्हाला घेण्यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला हा असणे आवश्यक आहे. हा दाखला तुम्हाला ग्रामपंचायत देईल. तर हा दाखला तुमच्याकडे प्रूफ म्हणून 15 वर्ष राहतो ह्यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे तर पहिलं आहे तुमच्याकडे रेशन कार्ड असलं तरी देखील, त्याचबरोबर तुमच्याकडे मतदान कार्ड असलं तरी किंवा लाईट बिल, 3 पैकी कोणते तरी एक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजे ॲड्रेस पुराव्यासाठी. हे तुमचे ॲड्रेस पुराव्यासाठी मानले जाणारे, गृहीत जाणारे. त्याचबरोबर आता पुढे बघू शकता की तुम्हाला एक अत्यंत आवश्यकता म्हणजे ज्याच्याकडे अनुदान भेटण्यासाठी तुमच्या खातं हे बँक पासबुक असणे आवश्यक आहे. हे बँक पासबुक तुमच्याकडे असणं आवश्यकच नाही. असल्यानंतर तुमचं ते खातं DBT पाहिजे. म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंकसुद्धा आणि ऑनलाईन DBTसुद्धा झालेलं आहे. त्या थ्रूने तुमच्या खात्यावरती ते पैसे येणार आहेत. कारण DBT आता शक्यतो 100% सगळ्या बँकांना अवेलेबल केलं आहे. DBT थ्रू हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. त्याचबरोबर तुमच्याकडे अजून एक उत्पन्नाचा दाखला तो देखील असणं आवश्यक आहे. तुमचं किती इन्कम आहे ते त्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये दिलं जातं. त्याचबरोबर तुमच्याकडे घरामध्ये कुठल्या जर तुमचं शहरामध्ये असेल तर रजिस्टर प्लॉट जर रजिस्टर असेल किंवा गावामध्ये असेल तर नमुना 8 हा तुमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये दिला जाईल आणि तो भरून घेतला पाहिजे. घेतल्यानंतर तुम्हाला तो एक डॉक्युमेंट झाला, ते देखील अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये कुठल्याच घरामध्ये कुठल्याही व्यक्तीने जर त्याचा लाभ घेतला नसेल, जेव्हापासून तुम्ही तिथे रहिवासी झाल्यापासून ते आत्तापर्यंत कधीच भाग घेतला नसेल, लाभार्थी तिथे योजनेचा लाभ घेतला नसेल, तर तुम्ही त्या ग्रामपंचायतीकडून नगरपंचायतीकडून शिफारस घ्या की मी आज किंवा आमच्या घरातील कुटुंबातील परिवारातील कोणाही आजपर्यंत लाभ घेतलेला नाही, तर ते शिफारस देतील. ते देखील अत्यंत आवश्यकता आहे. त्याचबरोबर हा फॉर्म आपण कुठे भरू शकतो तर आपण स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे, एक आपल्या चॅनलवरती दिला आहे. सेल्फ सर्वे, त्याचबरोबर ग्रामपंचायत देखील सर्वे करत आहे. तर आपण सेल्फसुद्धा करू शकतो किंवा ग्रामपंचायत थ्रू नेमलेले आहेत काही ग्रामसेवक आहेत, त्याचबरोबर आपले रोजगार सेवक आहेत, त्यांची शिपाई जे पद आहे त्यांना ती टीम वर्क बनवलेले आहे आणि गावागावामध्ये ते फिरतात, ते सर्वेसुद्धा करतात किंवा सेल्फसुद्धा आपण करू शकतो. त्यामध्ये आपल्याला जॉब कार्ड, आधार कार्ड आणि त्याबरोबर फोटो पाडला जातो. आपण जिथं घर आपलं आहे त्या ठिकाणी फोटो पाडला जातो. तर तुम्ही आपला व्हिडिओ आहेच चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. तर याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ठेवा. असे नवनवीन योजना अशा आपण घेऊन येत असतो. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आवडला असेल शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर तुम्ही देखील हे डॉक्युमेंट्स असेल तर लाडकी बहिणीसाठी ही तुमच्याकडे कुठल्याच अनुदान 2 लाख तुमच्यापासून वंचित राहणार नाही आणि तुम्हाला 2 लाखाचं हे अनुदान मिळेल, 100% भेटणार. हे एवढे डॉक्युमेंट मी जेवढे बोललेलं आहे तेवढे असल्यावर. तर एवढे जय हिंद, जय महाराष्ट्र.